कोल्हापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील अनधिकृत पाणी कनेक्शन अधिकृत करण्याच्या सदस्य ठरावावरून आजच्या महापालिका सभेत नगरसेवकांमध्येच प्रचंड वादावादी झाली। त्यातून शारंगधर देशमुख आणि आदिल फरास यांच्यात हमरीतुमरी झाली। एकमेकाला आव्हान देण्याची भाषा वापरून बाहेर या दाखवतो इथपर्यंत शाब्दिक चकमक घडली। त्यामुळे महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ झाला। शहरालगतच्या काही ग्रामीण भागात महापालिकेची पाण्याची पाईपलाईन आहे। कधी काळी या पाईपलाईनमधून सुमारे 4 ते 4.5 हजार पाणी कनेक्शन जोडली गेली। त्यातून सुमारे 1.5 कोटी रुपयांचं बिल थकीत आहे। त्यानंतर 2018 पासून महापालिकेनं ग्रामीण भागात नवी नळ कनेक्शन देणं बंद केलं। अशा परिस्थितीत अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्याच्या सदस्य ठरावावर आजच्या महापालिका सभेत जोरदार चर्चा झाली। शारंगधर देशमुख आणि विजयसिंह देसाई यांनी हा मुद्दा मांडला आणि महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनधिकृत कनेक्शन अधिकृत करावीत अशी मागणी केली। त्याला आदिल फरास यांनी तीव्र विरोध केला। कोल्हापूरवासियांना पुरेसं पाणी मिळत नाही, मग ग्रामीण भागाला पाणी का द्यायचं असा प्रश्न फरास यांनी उपस्थित केला। त्यावरून फरास आणि देशमुख यांच्यात वादाला तोंड फुटलं। दोन्ही नगरसेवक प्रचंड आक्रमक झाले, तर अन्य काही नगरसेवक दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत होते। अशा परिस्थितीत सुमारे 15 ते 20 मिनिटं महापालिका सभागृहात प्रचंड शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। फरास आणि देशमुख यांच्यातील वादामुळे महापौरही संतप्त झाल्या। सभागृहात अशा प्रकारे वादावादी होता कामा नये असं त्यांनी सुनावलं। त्यानंतर ऋतुराज क्षीरसागर यांनी या प्रश्नात सहभागी होऊन ग्रामीण भागाला नवीन कनेक्शन द्या असं आपलं म्हणणं नाही, पण जे अनधिकृत कनेक्शन आहेत ती अधिकृत करावीत हा विषय असल्याचं स्पष्ट केलं। या विषयावर जोरदार चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात या विषयावर कसलाही निर्णय झाला नाही। मात्र महायुतीतील 2 घटक पक्षांच्या गटनेत्यांमधील वाद उफाळून आल्यानं सारेच अवाक झाले।